संविधान सांगतं एन्व्हायरमेंट वाचवा, तरीही अरवली नष्ट होते. मग प्रश्न साधा आहे, सरकार काम करतंय की फक्त बोलतंय? अरवली म्हणजे फक्त डोंगर नाही, ती हवा, पाणी आणि पर्यावरणाचं संतुलन आहे. आर्टिकल 48 हे स्पष्ट सांगतो एन्व्हायरमेंट वाचवणं ही राज्याची जबाबदारी आहे. आर्टिकल 51 हे सांगतो ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. तरीही आज काय चालू आहे? इल्लीगल मायनिंग, अनधिकृत बांधकाम आणि दुर्लक्ष. म्हणून संविधान कमकुवत नाही, अंमलबजावणी कमकुवत आहे. सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21 मध्ये स्वच्छ हवा आणि पर्यावरणाला राईट टू लाईफचा भाग मानला आहे. म्हणजे अरवली नष्ट होणं हा आपल्या हक्कांचा प्रश्न आहे. हो, डीपीएसपी कोर्टमध्ये एन्फोर्स करता येत नाहीत, पण सरकार चुकत असेल तर त्यांना डीपीएसपी पाळायला लावणं ही आपली लोकशाहीची जबाबदारी आहे. कोणतेही पार्टी सत्तेत असो, डीपीएसपी हे संविधानाचं वचन आहे. तर सरकारने काय करायला हवं? इल्लीगल मायनिंगवर स्ट्रिक्ट ऍक्शन, क्लिअरन्सेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणि दोषींवर कारवाई. आणि आपण काय करायचं? सायलेंट राहायचं नाही. आरटीआय फाईल करा, PIL फाईल करा, लोकल मुवमेंट्सना सपोर्ट करा. म्हणून शेवटचा प्रश्न असा आहे, संविधान फक्त वाचायचं आहे की अंमलातही आणायचं आहे? जय हिंद. डे 71 100 डेज कॉन्स्टिट्यूशन चॅलेंज फॉलो ओंकार लेक्स.